हा भारतीय पिछडा शोषित संघटनेतर्फे दरवर्षी असे कार्यक्रम होत राहतात। त्यामध्ये मुख्यतः ओबीसी समाज भूषण पुरस्कार, ओबीसी मित्र पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो। त्याप्रमाणे आम्ही यावर्षी या ठिकाणी आजच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यात विशेष म्हणजे ओबीसी चळवळीमध्ये फार पूर्वीपासून काम केलेले दिग्गज मंडळी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभली। त्यांचं मार्गदर्शनही आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मिळालं आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला। त्याप्रमाणे सगळ्यांनी म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ओबीसी चळवळ अजून कशी चांगल्या प्रकारे वाढवता येईल याबद्दलही चर्चा झाली आणि ओबीसीचे जे काही अवस्था आतापर्यंत झालेली आहे आणि ओबीसीला आतापर्यंत जो अन्याय झालेला आहे तो कसा दूर करता येईल याच्या बाबतीत काही वक्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। तर आम्हाला एवढं सांगायचं या निमित्तानं की या चळवळीच्या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व ओबीसी हा ओबीसी चळवळीशी आणि ओबीसी संघटनेशी जोडला जावा एवढीच अपेक्षा या संघटनेच्या माध्यमातून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माचनवार सर हे नेहमी सांगत असतात। त्यांच्या अध्यापनाखालीच ही सर्व संघटना या ठिकाणी कार्यरत करते। त्या ठिकाणी एक मी प्रादेशिक त्या भारतीय पिछडा शोषित संघटनेचा प्रादेशिक सचिव म्हणून काम करतो, पण आमचं काम काय महाराष्ट्रात तिथवरपर्यंत पोहोचलेलं नाही। फक्त आम्ही मराठवाड्यामध्ये ते काम जास्त अतिशय वेगानं करतो एवढंच मला या ठिकाणी समजतं। आणि पुन्हा सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे की त्यांनी या चळवळीशी जोडलं जावं आणि आपल्या अडी अडचणी या ओबीसी संघटनेशी शेअर करून त्या ठिकाणी ते ओबीसीचे जे प्रश्न आहेत ते निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे। जवळपास 100 गुणवंताचा, कारण आम्ही ट्रॉफ्या जवळपास 100 आणलेल्या होत्या, त्यामध्ये वेगवेगळे गुण 10वी 12वी तसेच MBBS मध्ये अजून कोणतं विशेष काही असेल त्यांचं CET मध्ये कोणी असं अतिशय चांगल्या प्रकारे मार्क घेतलेला आहे, त्या सगळ्यांचा त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे। आणि यावेळी जवळपास 8-7 लोकांचा समाजभूषण म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि एक जो मरणोत्तर एक पुरस्कार ओबीसी समाजासाठी दिलेला आहे प्रभाकरराव होळकर यांच्या नावे, त्यांच्या घरच्या मंडळी तो स्वीकारलेला आहे। आणि तसेच यावेळेस दरवर्षीप्रमाणे ओबीसी मित्र पुरस्कार सुद्धा दिला जातो। तो यावेळेस श्री इंजिनियर हटकर जे ॲडव्होकेटही आहेत आणि एक आंबेडकरी चळवळीचे फार मोठे कार्यकर्ते आहेत, त्यांनाही ते ओबीसी मित्र पुरस्कार देऊन त्यांचाही गौरव करण्यात आलेला आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे। मला आनंद होतो की आज 100% मुलं काही आहेत, कमी आहेत फार, म्हणजे त्यांच्या घरातल्या काही चांगली व्यवस्था आहे, अभ्यासाची व्यवस्था आहे, असेच विद्यार्थी वर आहेत त्यांच्या घरी काहीच नाही, ते विद्यार्थी तेवढे माहिती शिकले नाही। तर मला आनंद आहे की तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये येण्यासाठी अभ्यासाचं सातत्य लागतंय, तुम्ही टेक्निकली हँड पाहिजेत, अभ्यास हा रेग्युलर झालाच पाहिजे। तुमचे जे काही 4 विषय आहेत ते विषय तुमचे परफेक्ट झाले पाहिजेत। इव्हन ऑनलाईन अभ्यासाचा सुद्धा फायदा घ्यायचा। सरकारने कोरोना काळामध्ये ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन अभ्यास करून ठेवतो म्हणून म्हणाले, सरकारनं ठेवलं नाही, भारत सरकारने। हे झालं तर आमच्या विद्यार्थ्याला कुठे जायची गरज पडली। एवढं बोलतो आणि माझी